नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा शिक्षक पात्रता परीक्षा TET परिसर अभ्यास व इतिहास आणि भूगोल यावर आधारित जे IMP प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पहा म्हणजेच ही जे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर आहेत, तुम्ही त्या ठिकाणी गृहिणी असाल तर तुम्ही स्वयंपाक करता करता या ठिकाणी हा व्हिडिओ पाहू शकता आणि जर शिक्षक असाल तुम्ही काही दुसरा काम करता करता देखील हा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी लावून फक्त प्रश्न आणि त्याची उत्तरं व्यवस्थित ऐकून घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारचे मार्क TET परीक्षा पात्र होण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारच आहेत, कारण की तुम्ही ही अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी टेस्ट सिरीज त्या ठिकाणी पाहणार आहात. पहा आता पहिला प्रश्न आहे, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? पहा ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करून सांगितलं तरी देखील चालणार आहे की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता. पहा पर्याय आहेत बुध, गुरु, शुक्र आणि पृथ्वी. पहा त्याचं उत्तर आहे सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह काय आहे? बुध आहे. कोणता आहे? बुध आहे. त्यानंतर पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? पहा आता सूर्याच्या जवळचा, पृथ्वीच्या जवळचा, सूर्याच्या जवळचा बुध आणि पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? गुरु, शुक्र, बुध आणि शनी. कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्र. कोणता आहे? शुक्र. म्हणजे पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर शुक्र हा आहे. पहा कोणता आहे? शुक्र. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे? आता बघा पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे? गुरु, बुध, शुक्र आणि शनी. पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान कोणता ग्रह आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शुक्र. कोणता? शुक्र. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? पहा सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? शनी, प्लुटो, युरेनस आणि नेपच्यून. चला सांगा सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नेपच्यून. काय? नेपच्यून. ओके. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न आहे, पहा सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? पहा हा प्रश्न देखील खूप IMP आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की सूर्यमालेमध्ये एकूण किती ग्रह आहेत? किती ग्रह आहेत सांगा? 5, 8, 9 आणि 10. किती ग्रह आहेत? तर त्याचं अचूक उत्तर आहे 8 ग्रह आहेत. किती? 8. पर्याय क्रमांक 2. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? तर 8 ग्रह. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, चंद्रयान 1 हे कोणत्या दिवशी चंद्रावर सोडले? पहा चंद्रयान 1 हे कोणत्या दिवशी चंद्रावर सोडले? पर्याय क्रमांक 1 23 ऑक्टोबर 2018, 22 ऑक्टोबर 2018, 24 ऑक्टोबर 2008 आणि यापैकी नाही. तर त्याचं उत्तर आहे पहा चंद्रयान 1 हे कोणत्या दिवशी चंद्रावर सोडले? तर त्याचं उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजे चंद्रयान 1 हे कोणत्या दिवशी चंद्रावर सोडले? तर त्याचं उत्तर आहे 22 ऑक्टोबर 2008. पहा 22 ऑक्टोबर 2008 आहे का यामध्ये? नाही. म्हणून या ठिकाणी यापैकी नाही हे 6व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7वा, इस्रो ISROचा फुल फॉर्म काय? पहा ISRO म्हणजे इस्रो, या इस्रोचा फुल फॉर्म विचारलेला आहे. पहा आता काय आहे इस्रोचा फुल फॉर्म? पहा या ठिकाणी दिलं आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्यानंतर इंडियन सर्व्हिस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइज, इंडियन स्पेस रिलायबल ऑर्गनाइज. पहा इस्रो ISROचा फुल फॉर्म आहे, ज्याला येते त्याने उत्तर द्यायचे. पहा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8वा, MOM फुल फॉर्म सांगा. मॉमचा फुल फॉर्म काय आहे? तर मेटल ऑर्बिट मिशन, मंगल ऑर्बिट मिशन, मार्स ऑर्बिट मिशन, मार्स ऑल मिशन. तर त्याचं उत्तर आहे मार्स ऑर्बिट मिशन म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे, मॉमचा फुल फॉर्म. ओके. त्यानंतर 9वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, खूप महत्त्वपूर्ण टेस्ट सिरीज TET पेपर 1 आणि 2 साठी आहे. पहा हे जर प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी काम करता करता जरी ऐकले तरी तुमच्या ध्यानात राहतील अशा पद्धतीचे अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न आहेत. पहा चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला टिंबटिंब असे म्हणतात. पहा आता काय म्हणतात? चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला वार म्हणतात, तिथी म्हणतात, दिनांक म्हणतात की दिवस? तर चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात, पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पृथ्वी एकूण किती खंडांनी बनलेली आहे? 10वा प्रश्न आहे. पहा पृथ्वी एकूण किती खंडांनी बनले? 8, 6, 9 आणि 7. तर पृथ्वी एकूण 7 खंडांनी बनलेली आहे, पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे.
त्यानंतर 11वा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता? ऑस्ट्रेलिया, आशिया, अंटार्क्टिका, युरोप. पृथ्वीवरील एकूण म्हणजे पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया. पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता? तर ऑस्ट्रेलिया. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? 4, 5, 6 आणि 3. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? 5 महासागर आहेत. त्यानंतर पुढचा 13वा प्रश्न आहे, ओझोन वायू वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? चला सांगा, झटपट सांगायचे. ओझोन हा जो वायू आहे वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? स्थितांबर, तपांबर, बाह्यांबर, मध्यांबर. पहा, ओझोन हा जो वायू आहे वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्थितांबर या थरामध्ये आढळतो. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, पृथ्वीच्या सर्वात जवळचा वातावरणाचा थर कोणता? पहा, पृथ्वीच्या सर्वात जवळचा वातावरणाचा थर कोणता? पर्याय क्रमांक 1 स्थितांबर, आयनांबर, तपांबर, बाह्यांबर. तर पृथ्वीच्या सर्वात जवळचा वातावरणाचा थर कोणता असेल? तर त्याचं उत्तर आहे तपांबर. कोणता? तपांबर. पृथ्वीच्या सर्वात जवळ वातावरणाचा थर आहे तपांबर, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुरा म्हणजे काय? पुरा म्हणजे काय? पूर, गहू, जुने, नदी. तर पुरा म्हणजे पहा, 15वा प्रश्न आहे, पुरा म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे जुने. काय? पुरा म्हणजे जुने, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, राज्याभिषेक शकाची सुरुवात केव्हा झाली? पहा, पर्याय आहेत 1674, 1774, 1574, 1874. पहा, राज्याभिषेक शक कोणी सुरुवात केला आहे? शिवाजी महाराजांनी सुरू केला आहे. म्हणून राज्याभिषेक शकाची सुरुवात झाली 1674, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा 17वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 17 काय प्रश्न आहे? इस्लाम धर्माचे संस्थापक कोण आहेत? गौतम बुद्ध, भगवान महावीर, महम्मद पैगंबर, महम्मद अल्लाह. चला सांगा, इस्लाम धर्माचे संस्थापक कोण आहेत? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महम्मद पैगंबर. कोण? पहा, 18वा प्रश्न आहे, आपल्या राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना केव्हा सुरू झाली? 2009, 2007, 2010 आणि 2025. पहा, सांगायचं आहे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. आपल्या राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना केव्हापासून सुरू झाली? पहा, त्याचं अचूक उत्तर आहे 2007, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस केव्हा साजरा केला जातो? 21 सप्टेंबर, 22 सप्टेंबर, 24 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर. पहा, त्याचं अचूक उत्तर आहे 21 सप्टेंबर. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस केव्हा साजरा केला जातो? 21 सप्टेंबर. पहा, ही जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न म्हणजे जे पुस्तक आहेत, पाठ्यपुस्तके आहेत, त्या पाठ्यपुस्तकांचा उपयोग करूनच त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्याच्यामुळे हे प्रश्न एकदम तुम्हाला पाठच करायचे आहेत. पहा, 20वा प्रश्न आहे, भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था कोणती? पहा, आता भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आपल्याला विचारली, तर पहा त्याचं उत्तर काय आहे? तर भारतीय नकाशा संस्था, भारतीय सर्वेक्षण संस्था, भारतीय भूमापन संस्था, भारतीय वायुमापन संस्था. तर पहा, नकाशा तयार करण्याचं काम भारतीय सर्वेक्षण संस्था करते, म्हणजेच तिची 1767ला स्थापना झालेली आहे. पहा, भारतीय सर्वेक्षण संस्था. पहा, नकाशा तयार करण्याची मुख्य संस्था कोणती? भारतीय सर्वेक्षण संस्था. त्यानंतर पुढचा 21वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय. पहा, आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, पुणे, कोलकाता, डेहराडून. पहा, भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? डेहराडून या ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 22वा प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा आणि सिक्कीम. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? पहा, आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्याला विचारले सर्वात मोठं राज्य कोणतं? तर पहा, भारतातील 22वा प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान. राजस्थान. पहा, याच्यामध्ये दिलेलंच नाही. पहा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गोवा आणि सिक्कीम एवढेच राज्य दिलेत, बरोबर. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे पहा राजस्थान हे राज्य आहे.
त्यानंतर भारतीय महामाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गोवा, राजस्थान. तर कोणत्या राज्यात आहे? राजस्थान या राज्यामध्ये आहे. कोणत्या? राजस्थान. भारतीय महावाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यात आहे. त्यानंतर 7 बेटांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात? पुणे, मुंबई, गांधीनगर, कोलकाता. पहा 7 बेटांचे शहर असं कोणत्या शहराला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर असं म्हटलं जातं. म्हणजे 24व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? पहा पंजाब, हरियाणा, गोवा, राजस्थान. भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य राजस्थान आणि सर्वात लहान राज्य गोवा. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 26वा प्रश्न आहे, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वात उत्क्रांत टप्पा. पहा पृष्ठवंशीय प्राण्यांच्या याच्यामधील पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी होय. जलचर प्राणी, उभयचर, सस्तन आणि खेचर. तर त्याचं उत्तर आहे सस्तन प्राणी. पर्याय क्रमांक 3 सस्तन प्राणी. त्यानंतर पुढचा 27वा प्रश्न आहे, उत्क्रांतीची संकल्पना प्रथम कोणी मांडली? आता चार्ल्स डार्विन, विल्लार्ड लिबी, लुई लिकी आणि सिग्मंड फ्राईड. पहा उत्क्रांतीची संकल्पना प्रथम कोणी मारली? तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी मारली. म्हणजे 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चार्ल्स डार्विन. त्यानंतर 28वा प्रश्न आहे, मानव सदृश वानराला काय म्हणतात? आदी वानर, टेप वानर, एप वानर, रूप वानर. तर मानव सदृश वानराला म्हणतात एप वानर. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 29वा प्रश्न आहे, सस्तन असून अंडी घालणारा प्राणी कोणता? लॅप्टिपस, बदक चोचा, ॲट इटर, मुंगी खाऊ, वानर. पर्याय 1 आणि 2 बरोबर. पहा आता त्याचं अचूक उत्तर काय आहे? सस्तन असून अंडी घालणारा प्राणी कोणता? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व 2. बदक चोचा आणि मुंगी खाऊ, ॲट इटर आणि प्लॅटिपस हे सस्तन असून अंडी घालणारे प्राणी आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे 29व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 30वा आणि शेवटचा प्रश्न आहे, पहा भारताने अवकाशात मंगळयान केव्हा पाठवले? पहा 5 नोव्हेंबर 2013, 24 ऑक्टोबर 2014, 24 ऑक्टोबर 2015, 24 सप्टेंबर 2016. पहा आता याचं उत्तर आहे भारताने अवकाशात मंगळयान केव्हा पाठवले? तर 5 ऑक्टोबर 2013. पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने आपण हे टेट परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मधील अत्यंत महत्त्वपूर्ण 30 प्रश्न, या 30 प्रश्नांचं ही व्हिडिओ मालिका क्रमांक 1 तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. यानंतर आपण दुसरा भाग लवकरच घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे आपला जो चॅनल आहे या चॅनलवरती अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न आपण घेणार आहोत. या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही प्रश्न येणार नाही. म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी आणि चांगले मार्क मिळवायचे असतील तर जो आपला चॅनल आहे व्ही-पी-एन एज्युकेशनल गुरु या चॅनलवरती येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी पाहायचे आहेत. नक्कीच तुम्हाला यातून चांगल्या पद्धतीनं शिक्षक पात्रता परीक्षामध्ये मार्क मिळण्यासाठी फायदा होणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपला चॅनल व्ही-पी-एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.